मंडळी, हे चाललंय तरी काय असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. शाळा की अंधश्रद्धेची पाठशाळा? चिमुकल्यांचे हात आणि नगरसेवकांचे पाय. हो, नगरसेवकांचे पाय. मंडळी, जे घडलंय ना ते खरंच स्वीकार करण्यासारखं नाही, मनाला पटणारं नाही आणि यावरून अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेले आहे. संताप आहे. असे मंडळी, जे घडलेलं आहे ते बघून तुमच्या मनात देखील हे प्रश्न उपस्थित होतील आणि तुम्ही देखील संतप्त व्हाल, संताप व्यक्त कराल. आणि याकरताच म्हणजे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याकरताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी विशाल परदेशी. ज्या वयात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं, प्रयोगशाळेतील नळ्या आणि विज्ञानाची नवी क्षितिज असायला हवीत, त्या वयात महापालिकेच्या शाळेतील चिमुकल्यांच्या हातात काय? तर एका नगरसेवकाचे पाय धुण्याकरता पाण्याचे तांबे. होय, हे घडलंय. पुरोगामी महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला काळीमा फासणारा हा प्रकार घडलाय पुण्यामध्ये. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून भाजप नगरसेविका वर्षा साठे यांना शाळेत आमंत्रित करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात ज्ञानाची देवाणघेवाण होण्याऐवजी घडला एक लाजिरवाणा आणि वैचारिकदृष्ट्या मागास प्रकार. मी याला मागास प्रकारच म्हणेन. लहान मुलांकडून थेट लोकप्रतिनिधींचे पाय धुवून घेण्याचा हा प्रकार आहे. हो, मी पुन्हा एकदा सांगतोय, लहान मुलांकडून थेट लोकप्रतिनिधीचे पाय धुवून घेण्याचा हा प्रकार घडलाय. या घटनेतनं माझा प्रश्न आहे की हे शिक्षकांचं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन होतं की वैचारिक गुलामगिरी? उत्तर द्या. अहो, या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे शाळेतील शिक्षिका ज्यांनी विद्यार्थ्यांना अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध लढायला शिकवायचंय, हे क्रमप्राप्त आहे, हा प्राधान्यक्रम आहे, त्या स्वतः चिमुकल्यांना नगरसेविकेचे पाय धुण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. आता यातनं प्रश्न काय उपस्थित होतो? अहो, प्रश्न म्हणजे असा आहे की शाळा म्हणजे अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेचं केंद्र बनले आहेत का? अहो, लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो की देव? तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत विद्यार्थ्यांना, जनसामान्यांना? विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिकवण देण्याऐवजी राजकीय नेत्यांचे पाय धुवायला शिकवणं ही कोणती शैक्षणिक संस्कृती आहे? उत्तर द्या. यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने थेट प्रहार केलाय. त्यांनी देखील या सगळ्या घटनेतनं टीका केलेली आहे. या संतापजनक प्रकारानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावर थेट आणि जोरदार हल्लाबोल करत काही प्रश्न उपस्थित केलेत. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी थेट सवाल केलेले आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोन कुठे गेला? आपल्या संविधानाने आणि शिक्षण व्यवस्थेने शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची जबाबदारी दिली आहे, मात्र इथे तर सरळ सरळ अंधश्रद्धा आणि व्यक्तिपूजेचं पेव फुटलंय. मित्रांनो, हा राजकीय अहंपणाचा फुगा आहे का? शाळा हे संस्कार केंद्र आहे, कोणाच्या वैचारिक अहंकाराचं उदात्तीकरण करण्याचं मैदान नाहीये. आम्ही तुम्हाला काय आनंद देऊ केलंय काय? अहो, शिक्षकांवर आता यानंतर कारवाईची मागणी केली जाते. विद्यार्थ्यांना अशा चुकीच्या गोष्टींमध्ये ढकलणाऱ्या शिक्षकांवर आणि व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या सगळ्या याच्यात भाजपच्या नेत्यांनी मात्र सारवासारव आणि मौन व्रत धारण केलंय. या संपूर्ण प्रकरणावर जबरी टीका झाल्यानंतर ज्यांच्या भोवती हा वाद निर्माण झालाय त्या भाजप नगरसेविका वर्षा साठे यांनी पत्रकारांशी बोलणंही टाळलंय. संपर्क साधूनही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय. बोला ना, उत्तर द्या ना. तुम्ही का गेलात? हे सगळं घडणार होतं हे तुम्हाला माहिती नव्हतं का? कार्यक्रमाच्या आधीच तुम्हाला माहिती असेल की नाही? आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा हे चिमुकले तुमचे पाय धुणार आहेत किंवा गुरुपूजन ते करतायत तुम्हाला गुरु मानून, हे तुम्हाला तरी मान्य होतं का? हे तुमच्या मनाला पटणारं होतं का? बरेच प्रश्न आहे आणि तुम्हीच या संदर्भातले फोटो म्हणे सोशल मीडियावरती टाकल्याची आता एक चर्चा आहे. दुसरीकडे भाजपच्या महिला शहराध्यक्ष मनीषा लडकत आणि पक्षातील अन्य नेत्यांकडून मात्र या संपूर्ण प्रकरणावर पांघरुण घालण्याचा आणि राजकीय सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. ती आमची संस्कृती आहे, मुलांनी त्या आधाराने केलं असा युक्तिवाद करून या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या हत्येचं, हो, मी यामध्ये या सगळ्या गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या हत्येचं समर्थन केलंय असंच म्हणे. यातनं सगळ्या याच्यातनं बघा, शाळा आणि राजकारण या सगळ्याच्या सीमा कुठपर्यंत आहे हे ठरवलं पाहिजे ना आपण. महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा आहे. शाळांना राजकारणापासून आणि अशा मानसिकतेपासून दूर ठेवण्याचा मोठा प्रघात आपल्याकडे आहे. पण सत्ता, पैसा आणि पदाच्या मस्तीत नगरसेवकांनी चिमुकल्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेणं हा निव्वळ स्वप्रेमाच्या उदात्तीकरणाचा एक लाजिरवाणा प्रयोग आहे.
आज जर आपण यावर गप्प राहिलो तर उद्या महापालिकेच्या प्रत्येक शाळेत शिक्षणाऐवजी लोकप्रतिनिधींची पूजा सुरू होईल. माझा शेवटचा रोखठोक सवाल आहे, शाळांमध्ये मुलांना शास्त्रज्ञ, विचारवंत आणि सुजाण नागरिक बनवायचं की लोकप्रतिनिधींच्या दास्यत्वात ढकलायचं? यावर प्रशासनाने आणि समाजाने आता गप्प न बसता उत्तर मागण्याची वेळ आलेली आहे. एवढंच जर तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची होती, तुमचं जर असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये एक माता असते, प्रत्येक स्त्रीमध्ये एक लढवय्ये स्त्री असते, प्रत्येक स्त्रीमध्ये एक कुटुंब प्रमुख असतो, अहो मग जर एवढं सगळं होतं, मान्य आहे ना, होतं, मान्य केलं, गुरुपूजन आहे, या सगळ्याच्यात एक शाळेतलाच विद्यार्थी निवडून प्रतिनिधी म्हणून त्याच्याच आईवडिलांना बोलून त्याच्या करवी तुम्ही त्यांचं पूजन करून विद्यार्थ्यांना हा संदेश देण्याचा का नाही प्रयत्न केला की आपले खरे गुरु, आपले मार्गदर्शक हे आपले आईवडील असतात? हे देखील होऊ शकलं असतं. पण या सगळ्या कृतीतनं तुम्ही या शाळेच्या चौकटीत, या शाळा संस्कृतीत काय पायंडा पाडण्याचा प्रयत्न करताय, याचं उत्तर आता तुम्हाला द्यावं लागणार आहे. मंडळी, तुम्हाला या सगळ्या प्रकारावर काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे, जरूर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आज इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.